मृत्यूनंतर अवयवदान म्हणजे ऑर्गन डोनेशन एक सराहनीय काम आहे। मागच्या हप्त्यामध्ये अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे 20 वर्षाचा तरुण मुलगा जेव्हा त्याचा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट झाला, हॉस्पिटलाइज झाला होता। आमच्या अथक प्रयत्नानंतर आम्हाला असं लक्षात आले की त्याचं पूर्ण ब्रेन डेड आहे। त्यानंतर आम्ही त्यांच्या नातेवाईकाशी बोललो। डिसिजन घेणारे त्याचे मामा आणि आई होते। सो वी रियली ॲप्रिशिएट देअर काइंडनेस अँड जनरसिटी। वेन वी स्पोक टू देम दे रिअलाइज दॅट द पेशंट इज ब्रेन डेड आणि नंतर त्यांनी ऑर्गन डोनेशन देण्याचा डिसिजन घेतला। सो ह्या डिसिजननंतर पेशंटचे जे ऑर्गन आहेत, ज्याला मी लिव्हर, किडनी, हार्ट त्यांनी डोनेट करण्याचं डिसिजन घेतलं आणि त्यानंतर वन्स वी डिक्लेअर द पेशंट डेड, हे ऑर्गन ज्या लोकांना जरूरत आहे त्या लोकांना आम्ही त्याचं ट्रान्सप्लांट केलं, ज्याला मी ऑर्गन रोपण म्हणतो। आणि आता सध्या ते तिन्ही जे पेशंट आहेत ज्यांना लिव्हर, किडनी आणि हार्ट मिळालं आहे ते चांगल्या स्थितीत आहे। द आयडिया ऑफ इज दिस दॅट सध्या लोकांमध्ये ऑर्गन डोनेशनबद्दल बरीच शंका आणि गैरसमज आहेत। सो वॉट वी वॉन्ट सेन्सिटाईज अबाउट दिस पीपल इन नवी मुंबई दॅट वन्स युअर पेशंट इज ब्रेन डेड, एकदा तुमचा पेशंट ब्रेन डेड झाला आणि सपोज डॉक्टरने त्यांना असं डिक्लेअर केलं की तो ब्रेन डेड आहे, दॅट पॉईंट ऑफ टाईम मला वाटतं की सामान्य माणसांनी दे शूड कीप अ व्हेरी लो थ्रेशोल्ड टू डोनेट द ऑर्गन्स आणि ते डिसिजन घेऊन वन्स बिकॉज आपण ते ऑर्गन डोनेट केले ते कुणाला तरी जे गरजू आणि इच्छुक लोक आहेत त्यांना ते ऑर्गन मिळतात आणि यू कॅन गिव्ह अ सेकंड लाईफ टू दोज पीपल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।